सस्ने जय महाराष्ट्र. मी विजय भाऊ मारुती देशेकर, शिवसेना उपशहरप्रमुख कल्याण. आज मी टिटवाळा गोवेली रोड इथे गोवेली गोडसई फाटा जो आहे, गोडसेची कमान, त्याच्या आधी जीवदानी ढाबा वगैरे आहे, त्या परिसरात आहे. हा टिटवाळा गोवेली रोड आता एवढा भयानक आणि धोकादायक झालेला आहे का आज आज वार आहे शनिवार 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी साधारणतः 7:30 7:30च्या आसपास एका महिलेला एका पिकअप गाडीने काही चुकी नसताना भरधाव वेगाने आला आणि चिरडून गेला. जागीच गतप्राण झालेली आहे, तिचा जीव गेला. ह्या गोष्टी सर्रास आता मोठ्या प्रमाणात ह्या मांडा टिटवाळा परिसरात घडत आहेत. याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की या वाहनांवर कोणाचं नियंत्रण नाही, वाहन कसेही चालवतात. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, वाहतूक विभागाला विनंती आहे की ह्या सगळ्या ज्या वाहन आहेत, म्हणजे बाईक चालवत असतील किंवा पिकअप असेल, कुठल्याही गाड्या असतील, हे जे काही महत्त्वाचे रस्ते आहेत, टिटवाळा गोवेली रोड असेल, रिजन्सीचा जो नवीन उड्डाण पूल मांडा ईस्ट वेस्टला जोडलेला आहे तो, त्याच्यानंतर थारवानीचा एरिया, रिंग रूट जो आंबिवली टिटवाळ्याला जोडतो, या महत्त्वाच्या रोडवर जरा जास्त आपण बोलतो ना तशी कारवाई करावी. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल, त्याच्यानंतर वाहतूक विभाग असेल, पोलीस प्रशासन असेल आणि RTO या सर्वांनी मिळून समन्वयाने काहीतरी याच्यावर तोडगा काढला पाहिजे. कारण की ह्या रोडवर हे जेवढे पण आम्ही रोड सांगितले, रस्ते सांगितले, त्या रस्त्यांवर सकाळी मॉर्निंग वॉकला जाणारी पब्लिक भरपूर निघते आणि निश्चित हे खूप धोकादायक झालेले आहेत. माझी महानगरपालिकेला देखील विनंती आहे की आपण संबंधित विभागाशी समन्वय साधून, आम्ही तर वारंवार लेटर दिलेले आहेत, तर स्पीड ब्रेकरचं नियंत्रण करावे, जागोजागी CCTVचे उभारणी करावी, जेणेकरून कोणाची चूक आहे किंवा काही गोष्टी किती चुकीच्या पद्धतीने घडतात ते लोकांसमोर येऊ दे. लोकांना, नागरिकांना देखील विनंती आहे की आपली मुलं बाळं जर गाड्या चालवत असतील तर त्यांचा देखील आपण कळवावे. कारण की प्रत्येक वेळेला तुम्ही पोलिसांवर ढकलून चालणार नाही, प्रत्येक वेळी त्या प्रशासनावर ढकलून चालणार नाही, हे तुमची देखील जबाबदारी आहे. बघूया आपल्याला आता याच्यात अजून काय करता येतं उपाययोजना. या उपाययोजना करण्यासाठी आपण एक टीम तयार करत आहोत. त्यामध्ये सगळ्या लोकांनी जास्तीत जास्त संख्येने सामील व्हा. आज संध्याकाळीपर्यंत ती टीम आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून तो ग्रुप तयार करणार आहोत. फक्त त्याच्यात या ज्या काही सुरक्षतेच्या गोष्टी आहेत त्याच्यावरच विचार होईल. धन्यवाद.